साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध। नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, राहुरी। गणेश देवतरसे। मोबाईल नंबर 9325 42 22 32। चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। नांदेड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना भाजपच्या वतीनं पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली आहे आणि त्यानंतर प्रथम माहूरगड गाठून त्यांनी श्री रेणुका माता आणि भगवान दत्तात्रय स्वामी यांचं दर्शन घेतलंय आणि शिखर संस्थानचे परमपूज्य मधुसूदनजी भारती महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या प्रचाराचा नारळ फोडलाय। नांदेड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 26 एप्रिल रोजी पार पडणार आहे आणि त्या अनुषंगानं खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे रविवारी 17 मार्च रोजी दर्शनानिमित्त माहूरगडला आले होते। रेणुका देवी संस्थान कार्यालयामध्ये विश्वस्त चंद्रकांत भोपी आणि संजय कान्नव यांनी तर मंदिर पायथ्याशी व्यापाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला। दर्शनानंतर खासदार चिखलीकर यांनी शहरामधील स्वामी समर्थ अन्नछत्राला भेट देऊन उपस्थानासह प्रसाद रूपी नाश्ता ग्रहण केला। यावेळी संचालक विजय गवारे यांनी त्यांचा सत्कार केला। युवा नेते सुमित राठोड यांच्या निवासस्थानी भोजनाचा आस्वाद त्यांनी घेतला। यावेळी राठोड कुटुंबियांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत। यावेळी त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख, प्रदेश कार्यकारिणी सदस्य गंगाधरराव जोशी, धरमसिंग राठोड, युवा जिल्हाध्यक्ष संदीप राठोड, तालुकाध्यक्ष कांतराव घोडेकर, शहराध्यक्ष पुरुषोत्तम लांडगे, तालुका सरचिटणीस अपिल बेलखोडे तसेच नंदकुमार जोशी, प्रदेश कार्यकारिणी सदस्या पद्मा गिरे तसेच अर्चना दराडे, शहराध्यक्ष स्वाती आडे, जयंत गिरे, शुभम ठाकूर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। आता लोक विचारतात की निवडणुकीची तयारी झाली का? भारतीय जनता पक्ष 365 दिवस निवडणुकीच्या मोडमध्ये असतो। तयारी दुसऱ्या पक्षानं करावं लागते। मोदीजींच्या कामावर देशातली जनता अतिशय खूप समाधानी आहे। त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला लोक मोदीला मतदान करायचं म्हणून मतदान करतात। मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजे ही सगळ्यांची भावना आहे आणि ते काही सगळ्या मतदारसंघात उभा राहू शकत नाही, म्हणून आम्ही त्यांचे प्रतिनिधी म्हणून या मतदारसंघात उभा राहतो। ही निवडणूकच मोदीची आहे, त्याच्यामुळे निश्चितपणानं लोक मोदीजींना मतदान करतील। मागच्या वेळेस आलो, रेणुका मातेचं दर्शन घेतलं, दत्तगडावर मागच्या वेळेस गेलो, मालकाचं दर्शन घेतलं, आजही घेतलं आणि मला खात्री आहे की इथं दर्शन घेतल्याच्या नंतर निश्चित ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेच्या ताकदीवर विजय निश्चित प्राप्त होईल, आपल्याला यश मिळो। मजहर शेख, C24 तास, नांदेड।